छत्रपती शिवाजी महाराज हे राजसिंहासनाकडे चालत असताना पहिल्या पायरीला त्यांच्या पायाचा स्पर्श होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर आवाज आला की राजा. त्या आवाजाच्या दिशेने शिवाजी महाराजांनी पाहिले असता त्यांना समोर तानाजी मालुसरे उभे राहिलेले दिसले व त्यांची आठवण आली. अर्थातच आईसाहेबांचं स्वप्न आहे ना व कोंडाणा स्वराज्यात आणायचा, म्हणून आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला टाकून तानाजी मालुसरे कोंडाणा घ्यायला गेले ते परत येऊ शकले नाही. महाराज दुसरी पायरी चालले. दुसऱ्या पायरीला महाराजांच्या पावलांचा स्पर्श होताच एका नाव्याच्या पोरानं महाराजांच्या पावलांना स्पर्श केला. ते नाव्याचं पोरगा म्हणजे शिवाकाशीत. शिवाकाशीत महाराजांना म्हणतात, माफी महाराज, तुमची कापडा अंगावर घातली आणि हा देह पवित्र झाला. भाला छातीच्या आरपार घुसून बाहेर पडला, पण आम्ही झुकलो नाहीत, कारण आमच्या कपाळी शिवरायांचा जिरटक होता. शिवाजी महाराज म्हणून आम्हा स्मरण यावे म्हणून आम्ही धन्य झालो. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. शिवाकाशीत सारखा मावळा महाराजांना भेटला आणि त्याने शिवरायांचे रूप धारण करून मुघलांच्या छावणीत घुसून महाराजांच्या छातीवरील घाव स्वतःच्या छातीवर झेलून जीवनाचं सार्थक करून दाखवलं.